नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एबीपी माझावरच्या या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात. त्याचं नाव आहे जत्रा. आदिमाया आदिशक्तीची पूजा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळं ती वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या गावी वसलेली आपल्याला दिसते. आज आपण आलोय अशाच एका रूपाच्या दर्शनाला, येडेश्वरी मातेच्या. चला बघूया. उस्मानाबाद म्हणजेच आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यात येरमाळा वसलाय. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बालाघाटात हे येडेश्वरी मातेचं तीर्थस्थान आहे. येरमाळा गावापासून 3 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. येडेश्वरीचं हे जागृत समजलं जाणारं देवस्थान मराठवाड्यातल्या प्रमुख देवस्थानांपैकी एक समजलं जातं. येडेश्वरी किंवा येडाई हे अनेक कुटुंबांचं कुलदैवत असल्यामुळं फक्त मराठवाड्यातूनच नाही तर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातून त्याचप्रमाणे परराज्यातून सुद्धा भाविक जत्रेला हजेरी लावतात. गावातून मंदिराकडे जाण्यासाठीच्या रस्त्याच्या सुरुवातीलाच डोंगराच्या पायथ्याशी एक भव्य कमान आपलं स्वागत करते. मी आता उभा आहे येडेश्वरीच्या डोंगराच्या पायथ्याशी. हजारो भाविक वेगवेगळ्या वाहनांमधून देवीच्या दर्शनासाठी निघालेत. मी सुद्धा आता तिकडेच चाललोय. चला. मिळेल त्या वाहनांनी भक्त भाविक आईच्या दर्शनासाठी डोंगरावर जाताना आपल्याला दिसतात. दुरूनच आपल्याला येडेश्वरीच्या देवळाचं दर्शन घडतं. देवळाच्या डोंगराच्या पायथ्याला आपल्याला एक कल्लोळ अर्थात हौद दिसतो. हौदामध्ये जिवंत झरे आहेत. त्यामुळे देवीच्या स्नानपूजेसाठी इथूनच वर्षभर पाणी देवळात नेलं जातं. उन्हाळ्यामुळं कमी पाणी दिसत असलं तरी एरवी हा कल्लोळ दुथडी भरून वाहत असतो. तिथून काही अंतरावर आपल्याला मंदिराची मुख्य कमान दिसते. इथून मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. या भव्य कमानीवर कोरीव काम आणि देवाच्या मूर्ती दिसून येतात. इथे एक वेगळीच प्रथा मला बघायला मिळाली. पहिल्या पायरीवर पाय ठेवण्यापूर्वी भाविक त्या पायरीला ओला भंडारा लावतात आणि मगच पायऱ्या चढायला सुरुवात करतात. मंदिराकडे वर चढत जात असताना दोन्ही बाजूला पूजा साहित्याची दुकानं दिसतात. जाताना देवीच्या गाण्यांनी भारलेलं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. विशेष म्हणजे प्रत्येक दुकानात आपल्याला देवीचं महत्त्वाचं आभूषण म्हणजे कवड्यांच्या माळा मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. त्याचबरोबर खणाच्या साड्यांचीही इथे रेलचेल दिसून येते. या दुकानांमध्ये मिळणारे देवीचे फोटो भाविक मोठ्या श्रद्धेनं घरी घेऊन जातात. पूजा साहित्याची रंगीबेरंगी रेलचेल पाहत मी एक एक पायरी चढत देवळाच्या दिशेनं जात होतो. घाईघाईने येडेश्वरीच्या दर्शनासाठी आत शिरणारे भाविक आणि समाधानानं दर्शन घेऊन बाहेर पडणारे भक्त यांची मोठी गर्दी आता दिसायला लागली होती. मंदिराच्या या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर आईच्या गोंधळ्यांनी माझं स्वागत केलं. कवड्यांची त्रिकोणी टोपी, गळ्यात कवड्यांच्या माळा, देवीचा टाक, लाल अंगरखा आणि झोळी अशा पारंपरिक वेशात सजलेले ते गोंधळी आपल्या लोकपरंपरेचं दर्शन घडवत होते. पुढे गेल्यावर मंदिराचा भव्य कळस आपल्याला दर्शन देतो. या कळसावर सुंदर नक्षीकाम असून देवदेवतांच्या मूर्ती बघायला मिळतात.
मंदिराच्या परिसरामध्ये देवदेवतांची छोटी छोटी देवळं आहेत। या देवळांचं दर्शन घेऊन मी मुख्य दर्शन रांगेकडे चाललोय। ही दर्शन रांग म्हणजे 2 मजली दर्शन मंडप आहे। यातून पार होऊनच मुख्य दर्शन रांगेत जाऊन देवीचं दर्शन घेता येतं। मंदिराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडलं की दत्त मंदिर बघायला मिळतं। त्याच्या बाजूला श्री गणेशाचं छोटेखानी मंदिर आहे। त्याच्या पुढे महादेवाचं थोडं प्रशस्त मंदिर आहे। त्यापुढे असलेल्या छोट्या मंदिरात आपल्याला भगवान नरसिंहांचं दर्शन घेता येतं। या मंदिराच्या पुढे आपल्याला श्री भैरवनाथ रक्षणासाठी उभा असलेला दिसतो। मंदिर परिसरातली ही देवळं पाहून झाली की मागे पठारावर खंडोबा आणि तुळजाभवानी मातेची मंदिरं आपल्याला बघायला मिळतात। या मंदिरांमधून सगळ्या देवतांचं दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराच्या परिसरात आलो की ढोल, टाळ, हलगी अशा वाद्यांचा गजर आपलं स्वागत करतो। या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथी लोक येतात। येडेश्वरी मातेचं हे देवस्थान म्हणजे आमचं माहेर आहे असं ते मानतात। त्यामुळं ओळखीच्या भेटीगाठी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते यात्रेत सहभागी होतात। त्यांच्या पारंपरिक गाण्यांनी वातावरणात एक वेगळाच रंग भरला जातो। एकीकडे भाविक 2 मजली दर्शन रांगेतून आतुरतेनं पण शांतपणे पुढे सरकत असतात। मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला असतो आणि मागे कडाडणाऱ्या हलग्या वातावरणात एक अनोखा नाद भरतात। त्या नादात हलग्यांच्या तालावर भाविक मुक्तपणे आपली सेवा सादर करत असतात। हा सगळा जल्लोष अनुभवत आपण गाभाऱ्यापाशी पोहोचतो। हे मंदिर पुरातन असून पांडवांनी बांधलंय असं सांगितलं जातं। मंदिराची बांधणी हेमाडपंथी असून मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देते। मंदिरातला देवीचा तांदळा स्वयंभू आणि पाषाणी आहे। तेजस्वी डोळे, कपाळावर कुंकू, चाफेकळी नाक, सुहास्य कमलवदन, अलंकारयुक्त शेंदूर लेपलेली व नऊवारी साडी परिधान केलेली ही मूर्ती पाहिल्यावर डोळे दिपून जातात। मी सुद्धा त्या मूर्तीपुढे सहजच नतमस्तक झालो। देवीच्या मूर्तीसमोर चांदीची पावलं आहेत। गाभाऱ्यावर जय विजय चांदीमध्ये कोरलेले आहेत। आपल्याला गाभाऱ्यातच नगारा बघायला मिळतो। हा नगारा आरतीच्या वेळी वाजवला जातो। ही दोराच्या वेढ्याची आश्चर्यकारक प्रथा आपल्याला इथंच बघायला मिळते। प्रपंचात पडलेला वेढा दूर कर असा नवस बोलल्यावर 1.25 कोसाच्या दोराचा वेढा डोंगराला घातला जातो। त्यामुळे जणू हा डोंगर दोऱ्यानं बांधून उभा केल्यासारखाच दिसतो। देवीच्या मूर्तीपुढे भगवान परशुरामाची मूर्ती बघायला मिळते। हा भगवान परशुराम देवीचा मुलगा मानला जातो। देवीच्या मूर्तीच्या बरोबर समोर आपल्याला देवीचा पलंग बघायला मिळतो। वनवासामध्ये सीतामाईंचं अपहरण झाल्यानंतर भगवान श्रीराम त्यांना शोधायला या वनांमध्ये फिरत होते। त्यावेळी पार्वती मातेनं सीतेचं रूप घेऊन त्यांना वारंवार चकवण्याचा प्रयत्न केला। शेवटी या बालाघाट परिसरात सुद्धा पार्वती मातेनं सीतामाईचं रूप घेतलं आणि ती श्रीरामांसमोर आली। तेव्हा श्रीराम तिला म्हणाले की आई तू वेडी आहेस का, मी तुला ओळखलंय।
यावरून या देवीला येडेश्वरी माता असं नाव पडलं। आणि मग रामांनी तिला विनंती केली की भाविकांचं भलं करण्यासाठी तू या डोंगरावरच राहा, म्हणून येडेश्वरी माता इथे या डोंगरावरच राहिली। नवस फेडण्यासाठी हे भाविक डोंगराला दोऱ्याचा एक वेढा देतात। या वेढ्याला एक खेटा असं म्हणतात। हा फेरा जवळजवळ 1.25 कोसाचा आहे। ही दोराच्या वेढ्याची आश्चर्यकारक प्रथा आपल्याला इथंच बघायला मिळते। प्रपंचात पडलेला वेढा दूर कर असा नवस बोलल्यावर 1.25 कोसाच्या दोराचा वेढा डोंगराला घातला जातो। त्यामुळे जणू हा डोंगर दोऱ्यानं बांधून उभा केल्यासारखाच दिसतो। आता मी उभा आहे येरमाळ्याच्या पूर्वेकडे असलेल्या गायकवाडांच्या शेतामध्ये। याला चुन्याचं रान असं सुद्धा म्हणतात। आत्ता जरी इथं तुरळक भाविकांची गर्दी दिसत असली तरी थोड्याच वेळात पालखी इथं येईल आणि हा सगळा परिसर गजबजून जाईल। या उत्सवाच्या काळात या गायकवाडांच्या शेतामध्ये चुन्याचे खडे आढळतात। एरवी कधीही ते या शेतामध्ये दिसत नाही, शेतजमीन आहे तरी सुद्धा हे चुन्याचे खडे बरोबर यात्रा काळातच इथे सापडतात। म्हणून या गायकवाडांच्या शेताला चुन्याचं रान असं पारंपरिकरित्या म्हटलं जातं। काळ्या मातीमध्ये चुन्याचे खडे सापडणं ही एक भौगोलिक आश्चर्यकारक घटनाच म्हणायला हवी, पण ती दरवर्षी यात्रा काळात इथे घडते आणि बघायला मिळते। मंदिरावरून सकाळी 8 वाजता पालखी चुन्याच्या रानाकडे निघते। ती 11 वाजेपर्यंत चुन्याच्या रानात पोहोचते। चुन्याच्या रानात पालखी पोचली की तिथे उपस्थित असलेले सगळे भाविक शेतात असलेले चुन्याचे खडे पालखीवर उधळतात। पालखीचं दर्शन घ्यायला लाखोंचा जनसमुदाय आतुर झालेला असतो। चुन्याच्या रानातली एक प्रदक्षिणा झाली की पालखी आमराईत जाऊन विसावते। या आमराईत एकूण 5 दिवस या पालखीचा मुक्काम असतो। या आमराईकडे जाताना आपल्याला एक आंब्याचं झाड दिसतं। असं सांगितलं जातं की चुना वेचायच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पालखीवर चुना उधळला जातो त्या दिवशी या झाडावर कवड्या उमटलेल्या दिसतात। म्हणून प्रत्यक्षात हे झाड आंब्याचं असलं तरी याला कवड्यांचं झाड असं म्हटलं जातं। पालखीवर फेकल्या गेलेल्या चुन्याचा इथे ढिगारा केला जातो। मग हा चुना यात्रा संपल्यावर 5 दिवसांनी भाजला जातो आणि देवळाला या चुन्यानी रंगरंगोटी केली जाते। चुन्याच्या या ढिगाऱ्याचे सुद्धा भाविक मनोभावे दर्शन घेतात आणि पालखीच्या दर्शनासाठी आमराईकडे निघतात। या आमराईकडे जाताना आपल्याला एक आंब्याचं झाड दिसतं। असं सांगितलं जातं की चुना वेचायच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पालखीवर चुना उधळला जातो त्या दिवशी या झाडावर कवड्या उमटलेल्या दिसतात। म्हणून प्रत्यक्षात हे झाड आंब्याचं असलं तरी याला कवड्यांचं झाड असं म्हटलं जातं। आमराईत पालखी 5 दिवस वास्तव्याला असते। 5 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी ही जत्रा बहरते गाजते आणि 5व्या दिवशी घुगरीच्या महाप्रसादानं या यात्रेची सांगता होते आणि पालखी पुन्हा भाविकांचा निरोप घेऊन मुख्य मंदिरात परतते। 1 वर्षासाठी पुन्हा एकदा आई आणि मुलांची ताटातूट होते, पण त्यांची काळजी घेण्याच्या बोलीवरच। आई येडेश्वरीच्या मंदिराला भाविक जे आहेत ते पोतरा देतात आणि तो रंगवला जातो। मग याच्यासाठी काय केलं जातं, चुना जो आहे वेचलेला चुना 4थ्या दिवशी आमचे पुजारी मंडळी जे आहे गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ज्या आहेत त्या गोवऱ्यांचा वापर करून तो चुना जो आहे तो 4थ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता भट्टी लावतात। भाजलेला चुना 5व्या दिवशी गावातील सर्व भाविक एकत्र येऊन तो वेचून एका ठिकाणी त्याचा मोठा ढिगारा तयार करतात। भाविकांना पिण्याचं पाणी
त्याचबरोबर दर्शन सुलभ रीतीने व्हावे याच्यासाठी भरपूर व्यवस्था आम्ही केलेली असते. आणि आजही बघितलं तुम्ही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी दुष्काळ असला तरीसुद्धा आई येडेश्वरीच्या डोंगरावर पाण्याचं प्रमाण अगदी भरपूर आहे. त्याचं कारण आहे, शेवटी तसं जर विचार केला तर भाविकांच्या श्रद्धेला पावणारी देवी म्हणून आई येडेश्वरीचं महत्त्व आहे. ही यात्रा चैत्र पौर्णिमेला सुरू होते. पूर्वी ही यात्रा मंदिराजवळच्या या डोंगरामध्ये भरत असे, पण 300 वर्षापूर्वी येरमाळ्याचे आबाजी पाटील यांनी ही यात्रा येरमाळा गावातल्या आमराईत भरवली आणि त्याला मोठं स्वरूप मिळवून दिलं. लेकरं आपल्या आईला वेगवेगळ्या लाडाच्या नावांनी हाक मारतात. तसंच हे सगळे भाविक या मातेला येडेश्वरी माता म्हणून ओळखतात. इथं आदिमायेचा मोठा सोहळा दरवर्षी होतो. दरवर्षी हे सगळे भाविक न चुकता तिला भेटायला येतात. अशाच एका मोठ्या सोहळ्यामध्ये आपण पुढे जातोय, पण पुढच्या गावात आणि नवीन जत्रेमध्ये. तोपर्यंत राम राम पाहुणा. आपल्याला निवृत्तीनाथांना भेटायचं असेल तर त्र्यंबकला जावं लागतं. सोपन काकांना भेटायचं असेल तर सासवडला जावं लागतं. ज्ञानेश्वरांना भेटायचं असेल तर आळंदीला जावं लागतं. पण आज आपण आलोय नारायणगावला आदिमाया मुक्ताईला भेटायला.